त्यात काही आरोप आक्षेप असेल तर आधीच कळवा. बघा, 2024च्या निवडणुकीमध्ये राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते. मी काल एक ट्विट केलं, आपण पाहिलं असेल. आपण ते पाहिलं नसेल तर पहा आणि मग मला प्रश्न विचारा. काल मी एक ट्विट केलेलं आहे निवडणूक आयुक्तांवर. 2024 साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्यानं नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक निवडणुका जिंकू शकले, ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. जगदीप धनखड बेपत्ता झाले तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. ते कुठे गेले? राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचं उत्तर राजीव कुमारने द्यायला पाहिजे होतं. तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते, ज्याने शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिलं, गद्दारांना दिलं, घटनेविरुद्ध जाऊन, आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. ते राजीव कुमार या क्षणी कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. मी त्याच्या संदर्भात सोशल मीडियावरती माझा प्रश्न टाकलेला आहे. त्याच्यावर दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. जगदीप धनखड जसे दिसत नाही आहेत तसे राहुल गांधींनी हल्ला सुरू केल्यापासून, आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला सुरू केल्यापासून, मतचोरी प्रकरणात 2024 पासून हे तेव्हाचे आयुक्तांनासुद्धा लोकांशी बोलण्यापासून, मत व्यक्त करण्यापासून थांबवलेलं आहे. कदाचित ते दिल्लीमध्येही त्यांना आता ठेवलेलं नाही. नारायण राणे काल म्हटले की आम्ही विरोधकांचं सगळ्यांचे दुकान बंद करून आणि चावी तुमच्याकडे देणार. चावी कोणाकडे देणार चावी? कोण नाही, नारायण राणे काल दहीहंडीमध्ये दाखवतात. दहीहंडी बघा, हे सगळे दहीहंडी वीर आहेत. हे जे सगळे आहेत ना, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस वगैरे दहीहंडीचे वीर आहेत सध्या.